माझे हायलाइट होणार म्हणून जवळ गेली बाई. हाय, कसे हा सगळे? आय होप की अगदी छान मस्त मजेत आनंदात असाल आणि गौरी गणपतीचा सण खूप छानपैकी सेलिब्रेटही करत असाल. मीही करते आणि तुम्ही पाहतायच व्लॉगमधून. आज मात्र खूप द्विधा मनस्थिती होती बरं का माझी. माझ्यावरती राहणारी माझी मैत्रीण अंजली हिने सुद्धा मला सुवासिनी म्हणून बोलवलं होतं आणि मी काल ज्यांच्याकडे गौरी सजवण्यासाठी गेले होते त्यांनी सुद्धा मला जेवायला सुवासिनी म्हणून बोलवलं होतं. तर प्रश्न पडलेला की नेमकं आता जायचं कुठे. पण नेहमीप्रमाणे मी माझ्या जुन्या सोसायटीमध्ये ताईंकडेच जायचं ठरवलंय, कारण ऐन वेळेला त्यांना दुसरी कुठली सुवासिनी मिळणार ना. मग अंजलीला म्हटलं, बाई प्लीज मी नाही येऊ शकत, मी संध्याकाळी येते तुझ्या गौरीचं दर्शन घेण्यासाठी. आणि तेच मी या व्हिडिओमधून दाखवणार आहे. खूप साऱ्या गौराईंचं दर्शन, महालक्ष्मींचं दर्शन. आणि सॉरी, मानसी आणि अल्पना या दोघींच्या मात्र महालक्ष्मींचं दर्शन घेणं माझ्याकडून राहून गेलं. सकाळचे 10:30 होत आहेत आणि काही केलेलं नाहीये आज उठून. फक्त थोडंसं घर आवरलंय, देवपूजा झालीये, बाप्पाची आरती झाली आणि आता निघालीये पुन्हा गौरीसाठी. म्हणजेच काल ज्या आपण गौरी सजवल्या ना, म्हणजे तयार केल्या, त्यांच्याकडे सुवासिनी म्हणून जेवायला. तर चला आज गौरींचं रूप बघा, किती लोभस, किती सुंदर असं दिसणार आहे. आणि आज माझ्या ब्लॉगमध्ये एवढ्या साऱ्या गौरी तुम्हाला दिसणार आहेत ना, म्हणजे मी प्रयत्न करणार आहे की जिथे जिथे मला दर्शनासाठी बोलवलंय तिथे सगळीकडे पोहोचण्याचा. तर चला मग तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गौरी गणपतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बाळा, कॅब बुक केलीये. आज आहो नाहीयेत घरी, ऑफिसला आहेत, तर कॅब बुक करून जावं लागणार आहे. केलीये कॅब, 6 मिनिटात येतेय. चल रे सोना, लवकर येऊ परत. कसं आहे, झोपेतून उठून आल्यासारखं यायला लागलंय. ही फुलं बघा किती नाजूक, अजून छान ताजी ताजी राहिलेत. ही तर काय सुकतच नाहीत, 15-15 दिवस अगदी छान टिकतात. बरं, आज ना तिकडे जायचंय, कॅब करून निघालीये म्हणून मी फक्त हे छोटं मंगळसूत्र सोन्याचं घातलंय, बाकी सगळं खोटं घातलंय. कसं आहे, सध्याचे दिवस आहेत ना फार खतरनाक आहेत. कालच एक न्यूज बघितली मी की साताऱ्यामध्ये वॉकसाठी गेलेल्या बायकांना कोयत्यानं वार करून गळ्यातले मंगळसूत्र खेचून त्यांची काढण्यात आली. म्हणजे मी लिटरली तो व्हिडिओ पाहिला, इतका हॉरिबल होता की काही घडू शकतं. त्यामुळे थोडीशी मैत्रिणींनो काळजी घ्यायची. जेव्हा आपण असं एकट्या जात असतो कॅबनी वगैरे कुठे, तर शक्यतो सोनं घालायचं नाही. आणि मी एकटी जाणार नाहीये. मला ना खरंच खूप शंका येते माझ्या मनात, डोक्यात खूप चित्रविचित्र विचार येत असतात. मी प्रितीशला घेऊन चाललीये 2 तासासाठी. म्हटलं चल प्लीज, लवकर येऊ परत, आपण तिथं जाऊन अभ्यास कर. पण चल प्रितीश, घेतल्यास अभ्यासासाठी काही? बघा आता आम्ही जस्ट निघालोय, तोपर्यंतच चाललंय मम्मी किती वाजता परत यायचं. थँक्यू. बघितलंस का किती दिवस झालं सांगू तुला? बघितलंस? मी त्याला लगेच बघते म्हणूनच घेऊन आली ना त्याला. आता प्लेटा भरली आम्ही. बघा केवढे आयटम बनवले त्याने, हे बऱ्यापैकी सगळे बनवलेले. आता बोलतो तर मी म्हटलं त्याला जरा बाहेर पुश करतो, असं मुवेबल आहे. त्याला थोडंसं बाहेर पुश केलं मग ते आवाज यायचं बंद होतो. हे पण ठेवायचंय आपल्याला सांगू, इकडेच विसरेल. गौराईला गजरे घालायचे. पुरणपोळ्यांचा स्वयंपाक सुरू पण झालेला आहे. स्वच्छता बघा, स्वच्छता बघा, फक्त स्वच्छता बघा. पसारा ते काय पुरणपोळीचा स्वयंपाकाचा पसारा आहे तो, बाकी काही नाहीये. तुम्हाला साडीत छान दिसते, रोज नाजूक साडीने सजावा. नवरा पण खुश, गिराईक पण खुश. दुकानात आईस्क्रीम घ्यायला मग गिराईक जरा जास्तच ऑलरेडी जास्त आहे अगोदरच. ओ तुमचा हाच तवा आहे जुनावाला, मी इथं राहायला होते तेव्हाचा? नाही बदललं, कारण एवढा नवीन दिसायला लागलाय. दाजीने आणला त्या दिवशी. हा नवीन आहे ना? हा मुखवट घालायचा कालपासून आम्ही प्रयत्न करतोय. तुझी काय आयडिया असेल तर तू सांगू शकतोस. आता अनिकेत दादा सांगून गेलाय मला, त्यानं बऱ्यापैकी आयडिया दिली. अनिकेत दादाच्या बाबांनी पण आयडिया दिली. तर आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतोय की हे बसलंच पाहिजे आज. कारण हे बघ, हे लावल्यावर किती छान. आता बघा लुक कसं आहे गौरीचा, आणि हे लावल्यावर किती छान दिसतंय, है ना? याने लुक येते ना.
गौराई म्हणा किंवा महालक्ष्मी म्हणा, सारं काही एकच, आपली देवी सगळ्यांची एकच. तर हे मुकुट पाठच्या साईडला रुमाल बांधून फायनली मी लावण्यामध्ये घालण्यामध्ये सक्सेस झाली आहे आणि छान असं रूप दिसायला लागलं आहे आता गौराईंचं. तर हे सारे पदार्थ ताईंनी घरात बनवलेत, काजू कतली सोडली तर. आणि हे बघा नैवेद्याची ताटंसुद्धा रेडी आहेत. पाणी सगळं घेतलंय ना, तुपाची धार वगैरे टाकली की या सुनीता ताईंचं अमूल आईस्क्रीम पार्लर आहे साईबाबा मंदिरच्या अगदी जवळ. तर दिवसभर दुकान सांभाळून घरचं काम सांभाळून रात्री जागून त्यांनी हा सारा फराळ केलेला आहे. देवी आणि गणपती बाप्पा शक्ती देतात, एनर्जी देतात, त्याचंच हे एक उत्तम उदाहरण आहे. सगळे पदार्थ एवढे टेस्टी बनलेत ना त्यांचे, त्यातल्या त्यात चकली आणि बेसनचे लाडू तर फारच छान. ही आहे भावना, जिच्यासोबत माझी मस्ती सुरू आहे. आणि हे बघा अशा पद्धतीनं सारी सजावट झालेली आहे, पदार्थही मांडून झालेले आहेत. सगळ्यांनी मिळून मस्त आरती केली आणि यानंतर सुवासनी सगळ्या यायला चालू झालेल्या आहेत, काही आलेल्या आहेत. आणि भेटल्यानंतर प्रत्येक स्त्रीचं हे डिस्कशन, साडी आणि ज्वेलरी. तर हे मंगळसूत्र मला खूप आवडलं, तेच मी बघत होते डिझाईन. पण लावले माहिती का, पाय माझे हायलाइट होणार म्हणून. जवळ गेली बाई. आता काय शब्द धुता? मला वाटलं पूर्ण असं गोंजारून धुतलं जाणार आहे. गरम बादली जाती पाणी शेकायला. या भावनाला म्हटलं, यार तू काष्टा साडी नेसून आलीस, मला सांगितलं असतंस तर मी पण आले असते ना तयार होऊन. तर ती बघा किती सुंदर दिसते, आहेही ती छान दिसायला. ठीक आहे म्हटलं, चला ती बोलते की आता नेक्स्ट इयरला आपण प्लॅन करू. बरं म्हटलं. आणि ज्या काही या 5 सुवासनी आल्या आहेत त्यांचे असे पाय धुवून मस्त हळदी कुंकू पायांना सुद्धा लावलं जातं. खूप छान वाटतं हे सारं. आणि यानंतर जेवायला सुरुवात. जेवण झाल्यानंतर पुन्हा ओटी भरण्याचा कार्यक्रम. मस्त वाटतं ना हे सारं करून घ्यायला, आणि जी करते तिलाही करायला खूप 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 भारी वाटत असणार आहे, मला माहिती आहे. आणि या ताईंच्या जवळ माझं सगळं काही चालतं, अगदी हक्कानी सगळं काही. स्वतःचं म्हणजे आपलं घर आहे हे, एक दुसरं असंच आहे. काकूंना कसं झालं स्वयंपाक? भजी चांगल्या झाल्यात, अजून ट्राय करायचं. भजी खूपच टेस्टी झाल्यात ना, एकदम असे भुसभुशीत. आमचे पण चांगले दिसतात असं तिखट. तू दूध कशा बरोबर खाणार आहेस? पिऊन टाक. हा पितोस. हे बघा अशा पद्धतीनं बनवलेल्या पदार्थांची, फळांची रास मांडण्यात आली आहे. आणि खरंच यांची चकली एवढी टेस्टी झाली होती ना की आता त्यांच्याकडूनच मी पुन्हा रेसिपी घेणार आहे आणि मी ट्राय करणार आहे. 4:45 होत आहेत. प्रितीशला फसवून घेऊन गेले होते. किती वाजता येणार होतो आपण परत? 1 4 पण जेवण मात्र इतकं टेस्टी होतं की त्यानंही छान एन्जॉय केले ते, त्यामुळे काही नाही. हा ना, आता ताणून दिली तरी चालते, थोडा वेळ ताणून दे आणि मग उठून अभ्यास कर. कविता आलेली आहे, कविता आलेली आहे. आज दिवसभरासाठी हाच कलर आहे, म्हणजे थोडासा वेगळा होता सकाळचा. आणि गणपती फेस्टिवल पांढऱ्या केसांमध्येच गेला माझा. म्हणजे थोडेच झाले होते म्हणून म्हटलं जाऊ दे, दसऱ्यामध्ये करू. सतत सतत कलर करायला नको वाटतोय. आणि हो मैत्रिणींनो, जे काही कॅस्टर ऑइल आणलंय की नाही, तर एका मैत्रिणीने विचारलं होतं की बॉटल दाखव, तर मी दाखवते आत्ता या व्हिडिओमध्ये. आणि मी सांगेन तुम्हाला की प्लीज जे काही तेल यूज करताय ना तुम्ही, त्यामध्ये हे कॅस्टर ऑइल मिक्स करून गरम करून वापरायला सुरुवात करा. खूप सॉफ्ट होत आहेत केस, खूपच सॉफ्ट होत आहेत. आणि आता मी असं म्हणणार नाही की गळायचे कमी येतात वगैरे, कारण माझे काही गळत नव्हते केस. मी तेल दाखवते तुम्हाला, वेट. हे बघा, तर अर्बन बोटॅनिक्स हे आहे कॅस्टर ऑइल जे आम्ही यूज करतोय. खूप म्हणजे खूप असं ना ठीक असतं आणि एकदम थोडंसं घ्यायचं. आमची चूक झाली, आम्ही पहिल्याच वेळेला आहोनी खूप सारं काढलं आणि तेही मी व्हिडिओमधून शेअर केलं होतं. आणि नंतर ते वाटीत तसंच आहे, कारण ते प्रत्येक वेळेला कोमट करायचं आणि मग लावायचं. छान स्काल्पला हलक्या हाताने मसाज करायचा. सॉफ्ट झालेत केस माझे, म्हणजे ना माझ्या पूर्वीचे केसांचं, माझ्या पूर्वीचं कसं टेक्स्चर होतं ना ते तसं झालं. आता हे विंचरलेले केस नाही आहेत बरं का, हे असेच आहेत. मी अजून कंगवा घातलेलाच नाहीये. दुपारी आल्यानंतर झोपले होते थोडा वेळ. पुरणपोळीचा स्वयंपाक इतका छान खाल्लाय मी ताईंच्या हातचा. आणि असं दोघं मिळून, मी आणि प्रितीश, गरगरून आम्हाला असं हे आलेली ना झोप की झोपून गेलो आम्ही. चला आता खूप साऱ्या ठिकाणी जायचंय हळदी कुंकवाला.
म्हणून पुन्हा तयार झालीये. आता मी कॉम्बिनेशन थोडंसं वेगळं केलंय बांगड्यांचं. ग्रीन बँगल्स या कंपल्सरी घालायच्या, कंपल्सरी. खूप छान दिसतात, खूपच. असा माझा रूल आहे, मी तुम्हाला नाही सांगते, मी माझं सांगते. चलो मग मी बाकीच्या गौराईंचं दर्शन करवते तुम्हाला. अजून एक सगळ्यात महत्वाचं तुम्हाला बोलायचं राहून गेलंय की आम्ही व्लॉगर लोक किंवा इन्स्टावरती ऍक्टिव्ह असणारे लोक इतर स्त्रियांचे, लेडीजचे, मुलींचे गेट रेडी होईत बघून असं ठरवतो की आपल्याकडे पण मेकअपचं साहित्य आहे, आपल्यालाही थोडासा बेसिक मेकअप येतोय आणि ना या फेस्टिवलमध्ये नक्की आपण आता ट्राय करायचं. तसा व्हिडिओ होत नाही. म्हणजे माझ्यासारख्या स्त्रिया अगदी रिलेट करू शकतील की ज्यांना आपल्या साऱ्यांना सगळं काही करायचं असतं. पूजा सागर संगीत करायची असते, स्वयंपाक 2 वेळेचा व्यवस्थित करायचा असतो, घरातली सारी कामं पाहायची असतात. तरी या सगळ्या गोंधळामध्ये तो असा छान निवांत बसून मेकअप शक्य झालेला नाही माझ्याकडून. आय होप नवरात्रीमध्ये नक्की होईल. मी नवरात्रीमध्ये तसे व्हिडिओज बनवण्याचा म्हणजे ऍटलिस्ट छान व्यवस्थित तयार होण्याचा तरी प्रयत्न करणार आहे. आता काय होतं माहितीये का, बेसिकच फाउंडेशन लावलं, थोडीशी कॉम्पॅक्ट लावली. आज मी पहिल्यांदा थोडंसं ब्लश लावले आणि पळायचं, नुसतं पळायचं. आमचा हा गणपती फेस्टिवल फक्त असा पळण्यात गेलाय, पण मजा येते कारण आमच्या सोसायटीत कार्यक्रमच तेवढे असतात. तरी मी यावेळेला कोणत्याही कार्यक्रमात पार्टिसिपेट केलेलं नाहीये, कुठे अँकरिंग केलेलं नाहीये, इनिशिएटिव्ह घेतलेलं नाहीये, काही नाही. कारण मी माझ्या तब्येतीमुळं थोडंसं बॅकफुटला राहायचाच विचार केलाय. नेक्स्ट इयर बघता येईल मस्तपैकी पुन्हा. तुम्हाला ही आरती देते मी माझी. आपण व्हर्च्युअली ही आरती घेऊ शकतो. हे बघा, आता मी आली आहे अंजलीकडे, जी माझ्या अगदी वरच्या फ्लोअरला राहते आणि तिनं मेहनत घेतली आणि एवढी सुंदर रांगोळी काढली आहे. पण शायनिंग मात्र मी मारून घेतली आहे. मस्त फोटो काढले, थोडासा व्हिडिओसुद्धा काढला आणि खरंच खूप सुंदर रांगोळी होती तिनं काढलेली. आणि तिचं घर बघा, इतकं फ्रेश आहे ना. गौराई तर फारच भारी आहेत. ही स्वतःच आज एक छानशी गौरीसारखी दिसतीये ना. दिवसभरातली ही दुसरी महालक्ष्मी किंवा दुसरी गौरी जिचं मी दर्शन घेते आहे. आणि आता इथून पुन्हा आमच्याच बिल्डिंगमध्ये दुसऱ्या फ्लोअरला आली आहे मी. हे बघा, हे आहे पवारांचं घर आणि हे सातारा साईडचे आहेत आणि जी आपण अंजली पाहिली ना ती बार्शी साईडची आहे. प्रत्येक ठिकाणी या महालक्ष्मी सजवण्याचं म्हणजे जे काही स्वरूप आहे ते थोडंफार वेगळं आहे, पण सगळ्याच गौराई अगदी सुंदर दिसत आहेत. आणि ही आहे मीनाक्षीची गौरी महालक्ष्मी. हे बघा किती सुंदर आहे ना हे सुद्धा. आणि ही जी काही मीनाक्षी आहे ना, तर माझं आजोळ ज्या साईडला आहे ना त्याच तिकडची आहे ती, आटपाडी साईडची. आणि केवढी सुंदर दिसते बघा तीही. मला काय वाटते माहिती आहे, ज्यांच्या घरी गौराई महालक्ष्मी आहेत ना त्यांना तयार करतात आणि ऑटोमॅटिकच यांच्या चेहऱ्यावर मात्र चाम येतोय. अगदी नेहमीपेक्षा फारच सुंदर दिसत आहेत. आतमध्ये युट्यूब चॅनलला जाणार आहे पाहिजे. चालू केलं म्हणलं ऍक्ट्रेसला फोटो बिटो जरा हे देऊया. छान छान छान. थँक्यू आम्हाला बोलल्याबद्दल. ओके, असंच घ्या. लक्ष करायचं, सांडला असतात पण फुलं ठेवले तास. हो, तुमच्या गौरी बघण्यासारख्या असते. गुड. ज्या माझ्या सबस्क्रायबर मैत्रिणी अमरावती साईडच्या आहेत त्यांनी ओळखलं असेल की ही जी काही महालक्ष्मीचे चेहरे आहेत, मुखवटे आहेत, ते अमरावतीच्या एका फेमस ठिकाणाहून अंजलीने घेतलेले आहेत. जरी ती माझ्या गावची म्हणजे सांगलीकडची असली तरीसुद्धा तिने गौराई अमरावती साईडने घेतलेल्या आहेत आणि इतक्या सुंदर आहेत ना त्या, म्हणजे ना जिवंत वाटतात. ॲक्च्युअलमध्ये जेव्हा आपण पाहतो असं वाटतं की डोळे ते बोलतायत, तो चेहरा अगदी जिवंत आहे. म्हणजे त्यांना काय हवाय कळले ना. मस्त आहे. मग इथं असतो का ब्रेकफास्ट? बसतात का? नाही,
तुझ्या उंचीला हे करत नाही, इथे यायचं नाही का? इकडे येतो असंच नाही. तू तर सार्थकपेक्षा उंच नाच कळलं मला. हो का? मी जे सार्थकलाच जगातला उंच माणूस समजतो. अरे आमचं जग बरोबर आहे. हे आपली space आहे, बरोबर आहे. मस्त आहे ना? काय अरे बा. सार्थकचा मित्र चिन्मय याच्या घरी आहोत आम्ही आणि या माझ्या बाजूला उभ्या आहेत त्या ताई. यांना मी ओळखत होते पण माहितीच नव्हतं की चिन्मय यांचा मुलगा आहे. मला चिन्मयनी सांगितलं की ही लाईट ओपन करून बघा. तेव्हापासून अगदी लहान मुलांसारखी मी खेळते या लाईटसोबत. आयकियामधून घेतलेली ही लाईट आहे आणि ही रूम ही चिन्मयची आहे. एवढी सुंदर आहे ना, अख्खं घरच यांचं खूप आवडलं मला. 10:30 वाजले चक्क आणि आम्ही अजून फिरतोय. अजून एक दौराई बाकी आहे संध्याची. आता झोपली तर नसेल ना? नसतील झोपत, एवढ्या लोक नाही झोपत. पण चला आता तिच्याकडे निघालं मग घरी जायचं. संपले ना सगळे? यावेळेला सगळ्या गौऱ्यांचं दर्शन आमच्या सोबत घेतलंय. चलो. संध्याला वाटलंही नसेल 11:15 वाजता ही शुभांगी येईल म्हणून आणि बिचारी साडी वगैरे चेंज करून गाऊनवर बसली आणि मी आत्ता आली आहे हिच्याकडे. पण ना मला खरं सांगते, चिन्मयच्या घरी गेल्यानंतर बोलण्यामध्ये लक्षातच नाही की आपल्याला संध्याकडे जायचं आहे आणि जेव्हा लक्षात आलं तेव्हा पटकन आम्ही निघून आलो. आणि ही बघा किती हिनेही छान असं सगळं सजवलेलं आहे. शेवटी काय हो, दर्शन घेणं जास्त महत्त्वाचं. मग ते किती का वाजेना. 10 वाजता झोपणारी माणसं आज चक्क 11 वाजेपर्यंत सोसायटीतून फिरतायत. कधीही रात्री 11 वाजता सोसायटीत फिरलेलं नाहीये बरं का आम्ही. आणि आज या हळदी कुंकवासाठी म्हणजे लिटरली कळालं पण नाही आम्हाला की कधी 11 पण नाही, 11:30 होत असतील. 11 वाजून 10 मिनिटं होत आहेत. तर असा होता आजचा गौरीचा दिवस. इतका छान, इतका छान, इतका प्रसन्न आणि हे मला खूप आवडतं. खरं तर ना मी प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा हे असं हळदी कुंकू असतं ना तेव्हा मी छान रील बनवत असते. पण यावर्षी माझ्या या सगळ्या ह्याच्यामुळे ना रील होत नाहीये माझ्याकडून. कारण ना रील बनवताना ना आतून तो एक उत्साह आणि चेहऱ्यावर तो आनंद दिसावा लागतो. थोडीशी मी अशी आहे त्यामुळं ठीक आहे, बाकीचं सगळं एन्जॉय करते. चला मग आजचा दिवस कसा वाटला, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. गौराई एकापेक्षा एक आणि मी साऱ्यांचं तुम्हाला दर्शन घडवलंय. तर सॉरी संध्या, मी तुझ्याकडे खरंच खूप लेट आले. बिचारी जेवली नव्हती आणि आताही आमच्यामुळे तिला लेट झालं आणि साडी चेंज केली होती त्यामुळे तिला मला घेता नाही आलं व्हिडिओमध्ये. तर सॉरी पुन्हा एकदा संध्या आणि बाकी सगळ्यांना खूप सारा धन्यवाद. चला बाय, लव्ह यू ऑल.